दोन मणक्याच्या मध्ये इंटरव्हर्टेब्रल डिस्क ज्याला म्हणायचं ॲन्युलस फायबर आणि या ॲन्युलस फायबरच्या मध्ये असते ते न्यूक्लियस पल्पस ही गादी असते. बऱ्याच वेळा एखादा क्विक सडन ऑफ ॲक्शन, एखादा झटका बसला, क्विक सडन टॉर्क आणि फोर्स वाढल्यानंतर ती गादी ही बाहेर पडते. या पद्धतीने पहिल्या टप्प्यात गादी बाहेर पडल्यानंतर कंबर ही पूर्ण लॉक होते. सकाळी उठल्यानंतर रोज सकाळी कंबर आखडते आणि 4 ते 5 दिवस पूर्ण हालता येत नाही, बसता येत नाही, झोपता येत नाही, चालता येत नाही, लघवीलाही बाथरूमपर्यंत जाता येत नाही, अशी अवस्था होते. त्यावेळेस 4 दिवस झोपून राहणं हीच महत्त्वाची ट्रीटमेंट आहे. त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा गादी बाहेर येते त्यावेळेस ॲन्युलस फायबरच्या बाहेर ही गादी येते. त्यामध्ये रोज सकाळी उठल्यानंतर कंबर ही अवघडते. बऱ्याच वेळा पेशंटला आंघोळ केल्यानंतर बरं वाटायला लागतं. तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा गादी बाहेर येते तेव्हा ती गादी 9ला कॉम्प्रेस करते. L3 L4 मध्ये कॉम्प्रेस केलं तर मांड्यामध्ये मुंग्या यायला लागतात. L4 L5 मध्ये कॉम्प्रेस केली तर पोटरीमध्ये मुंग्या येतात. L5 S1 मध्ये गादी पिन झाली तर बऱ्याच वेळा कमरेपासून पायाच्या बोटांपर्यंत मुंग्या येतात. ही स्टेज जर पुढे गेली, डिजनरेटिव्ह चेंजेस झाले आणि त्याचबरोबर ती गादी अजून बाहेर पडली या पद्धतीने, तर तिथे नमनेस, पेशंटला पायाला बधीरपणा जाणवतो आणि जेव्हा पेशंट ट्रीटमेंट चालू करतात, मॅन्युअल थेरपी घेतात, त्यावेळेस बऱ्याच वेळा ज्यांचा बधीरपणा असतो त्या बधीरपणामध्ये बधीरपणा जातो आणि पेशंटला मुंग्या यायला चालू होतात किंवा काही पेशंटमध्ये सिव्हिअर दुखायला लागतं. कंबर दुखणं ट्रीटमेंट घेतल्यानंतर हे नॉर्मल लक्षण आहे. एक लक्षात घ्या, ज्यांच्या बधीरपणा आहे त्यांच्यामध्ये मुंग्या चालू होतात, मुंग्या बंद होतात, दुखायला लागतं, सकाळी उठल्यानंतर स्पाझम वाढतो आणि कालांतराने 6 ते 8 महिन्यामध्ये ती गादी पूर्ण आत जाते आणि दुखणं पूर्ण 100% बरं होतं. परंतु एक लक्षात घ्या, बरेच रुग्ण ट्रीटमेंट चालू करतात, फिजिओथेरपी किंवा मॅन्युअल थेरपीकडे जातात आणि मॅन्युअल थेरपी घेतल्या घेतल्या दुखणं हे वाढणं हे नॉर्मल लक्षण आहे.